गुडघेदुखीचा प्रॉब्लेम ज्यांना आहे, आर्थरायटिस आहे किंवा संबंधित प्रॉब्लेम आहेत, अशा पेशंटमध्ये शुष्कता म्हणजे कोरडेपणा जास्त दिसून येतो आणि परिणाम काय होतो, की बऱ्याच जणांचं पोट साफ होत नाही, म्हणजे शौचास साफ होत नाही. त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो, मलबद्धता म्हणतो, बद्धकोष्ठता म्हणतो. तर हे पोट साफ न होण्यामुळे देखील तुमचे हाड अजून कमजोर होत राहतात. तुम्ही परत लक्षात घ्या, मेडिसिन घेऊन काही फायदा होत नाही. हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात, तर तुमचे हाड मजबूत होतील, तरच सगळ्या गोष्टी शक्य आहेत. मी फक्त म्हणत राहिलो घरी बसून ऑपरेशन करणं, ऑपरेशन टाळणं हे एकदम सहज शक्य आहे. हे फक्त बोलण्याने नाही होणार. त्या गोष्टी समजून घ्या आणि त्याचा अवलंब करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही हे जाणून घ्याल, तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास येईल आणि तुम्ही आत्मविश्वासाने त्यावर कृती कराल आणि त्याचं फळ तुम्हाला नक्कीच हे अपेक्षित मिळणार आहे. तर आपला उद्देश काय होतोय, की आपण त्याच्यामागचं समग्र ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या आजाराला बरं करण्यासाठी ज्या काही पैलू आहेत, सगळे पैलू आपण जाणून घेत आहोत आणि त्याच्यावर आपण ॲक्शन घेत आहोत. त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही याच्यातून बाहेर पडू शकता. तर मुद्दा हा होता, की आपल्याला वात आजार आहे किंवा गुडघ्याचं दुखणं आहे आणि आपलं पोट साफ होत नाही, तरी गुडघ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमच्या घरी कोणाचं पोट रोज साफ होत नसेल, तर त्यांना भविष्यामध्ये अ, हाड कमजोर होण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि खूप जण ह्या गोष्टीचा आजकाल सामना करत आहेत. आजकालची जीवनशैली पण तशी बनत चाललेली आहे. मग आजचा विषय काय आहे? तुमचं जर पोट साफ होत नसेल व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला जर कॉन्स्टिपेशन असेल, तर तुमचे हाड कसंच मजबूत राहू शकणार नाही. त्यांचं डिजनरेशन ही वेगानं व्हायला लागेल, त्याची झीज ही वेगानं व्हायला लागेल. असं का म्हणत आहे? तर तुमच्या आतड्याचा आणि तुमच्या हाडाचा फार जवळचा संबंध आहे. मी नेहमी म्हणत असतो, जवळपास मी माझ्या प्रत्येक एपिसोडमध्ये मी बोललेलो आहे, की आपल्या शरीरामध्ये अद्भुत एकाग्रता आहे. त्याला वेगवेगळं करून अभ्यासणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. कसं आहे? कारण काय माहिती आहे का? आता याच्यामध्ये काय सांगतं, आपले जे हाड आहे, ते हाड आहेत, याचा संबंध हे मोठ्या आतड्याशी आहे. हे आपल्या शरीरामध्ये असलेले कोलन म्हणतो आपण त्यांना. लार्ज इंटेस्टाइन्स, मोठे आतडे. हे मोठे आतडे आहेत तुमच्या शरीरामध्ये, ज्याच्यातून मल बाहेर पडतं, विष्ठा बाहेर पडते. ठीक आहे? ही मोठी आतडे आहेत. आणि याच्यामुळं तुमचे काय होतात? हाड मजबूत होतात. म्हणजे आपल्या जेव्हा अन्नपचन पूर्ण होऊन जेव्हा इथं वेस्ट मटेरियल तयार होतं मोठ्या आतड्यामध्ये, तेव्हा जास्तीत जास्त मिनरलचं ॲब्सॉर्प्शन म्हणजे मिनरल शोषण जास्त हे मोठ्या आतड्यामध्ये केलं जातं. खनिजांचं शोषण हे मोठ्या आतड्यामध्ये होतं. हे गोष्ट लक्षात घ्या. व्हिटॅमिन्सचं अवशोषण छोट्या आतड्यात, मिनरलचं अवशोषण मोठ्या आतड्यामध्ये होतं. मग मिनरल कुठे लागायलेत आपल्याला? हाडांसाठी लागायलेत. जर इथं तुम्हाला मिनरलचं ॲब्सॉर्प्शन चांगलं झालं, म्हणजे जर पोट तुमचं मोठ्या आतड्याचं कार्यप्रणाली चांगली असेल, तर तुमचे हाड देखील इथं स्ट्राँग होतील. जर तुमचं मोठे आतडे चांगले काम करत नसतील, तर तुमच्या हाडाचं पोषण देखील चांगलं होणार नाही. आपल्या आतड्याचा आणि हाडाचा जवळचा संबंध आहे. यासाठी आपल्या आतड्यांची, मोठ्या आतड्यांची, छोट्या आतड्यांची पाचन प्रणाली जी आहे, ती आपल्याला सुव्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर देखील काम करणं गरजेचं आहे. म्हणून तर म्हणतोय ना, की आपल्या शरीरामधले जे मिसिंग लिंक आहे, जिथं कुठं आपले प्रॉब्लेम्स आहेत, त्यावरती मुळापासून काम करणं फार गरजेचं आहे. आपण काय म्हणतो, आपण लक्षणावर काम करत नाही, आपण मुळावरती काम करतोय, रूट कॉज समजून घेतोय. आजपर्यंत तुम्ही म्हणलात किंवा नॅचरल ट्रीटमेंटमध्ये काय होतं, मुळापासून काम होतं. तर मुळापासून म्हणजे काय? तर ही अशी असतात मुळं, जे काही संभाव्य शक्यता आहे, जिथं तुम्हाला अडचणी येऊ शकतात किंवा जिथून उद्भवू शकतात. जर एखाद्याला काय होऊ शकतं, की जुना प्रॉब्लेम होऊ शकतो. काही जणांना अशामुळे तयार झालेला असतो किंवा पॅरलल त्याच्यासोबत अदर कॉम्प्लिकेशन इतर डिसीज तयार झालेले असतात आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन तयार होऊ शकतो आणि कॉन्स्टिपेशनमुळे हाडांची पोषण होण्यामध्ये अवरोध तयार होतो, म्हणजे अडथळे निर्माण होतात. त्यासाठी आपल्याला पाचनशक्ती, त्याच्यानंतर आपल्या शरीरामधला विसर्ग कसा होतोय, तुमचं पोट साफ होतंय का नाही चांगल्या पद्धतीनं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती काम करणं पण गरजेचं आहे. आता आपण नंतर बोलूयात, की पोट कसं साफ केलं जाऊ शकतं. आता फक्त आपण कारण समजून घ्यालोत, की हां, आपलं पोट साफ आहे, तर हाडं मजबूत होण्याला मदत होते. आता एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही कितीही महागडी औषधी घ्या, सप्लिमेंट्स घ्या किंवा तुम्ही कितीही एक्सपर्ट्सकडे जा, ते देतील तुम्हाला मेडिसिन, परंतु त्याचा उपयोग होणार नाही. कारण ते जे मेडिसिन्स आहेत, ते जे मिनरल्स आहेत, जे काही सत्व तुमच्या शरीराला मिळतंय, त्याचं जे पोहोचवणं आहे तिथपर्यंत जाणं, ती सिस्टमच तुमची ब्लॉक झालेली आहे.
त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होत नाहीये. तुम्ही अनेक उपचार घेऊन, अनेक चिकित्सा पद्धतीचा ट्रायल घेऊन देखील तुम्हाला आवश्यक तेवढा फायदा मिळत नसतो. तर आजपासून तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ पाहताना नक्कीच कॉन्फिडन्स येत असेल, की आपण खरंच त्यामागची मूळ कारण आपण समजून घेतोय. आता आपण नेक्स्ट कारण समजून घेऊ, की आपले हाड मजबूत कशाने होतात आणि कमजोर कशामुळे होतात.